ज्या महिलांचे वजन जास्त आहे आणि ज्यांना सडपातळ व्हायचं आहे, त्यांनी आजपासूनच या 9 गोष्टी खायला सुरू करा. कधी आरशात स्वतःकडे बघताना असं वाटतं का, थोडं जास्त सुटलंय? फोटो काढताना नकळतच दुपट्टा पुढे ओढला जातो आणि मनात एकच विचार येतो, थोडीशी बारीक झाली असते तर किती छान दिसलं असतं. जर हे सगळं तुम्हालाही जाणवत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण डाएट नाही तर अशा 9 साध्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमचं पोटही भरतील आणि शरीर हलकं करायलाही मदत करतील. ना उपाशी राहायचं, ना स्वतःला त्रास द्यायचा, फक्त योग्य सवय लावायच्या. नंबर 1. दही. पोट साफ झालं की वजन आपोआप कमी व्हायला लागतं. ज्या महिलांना नेहमी पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस होतो किंवा टॉयलेट नीट होत नाही, त्यांचं वजन कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला तरी ते पटकन कमी होत नाही. कारण जेव्हा पोटच नीट साफ होत नाही, तेव्हा शरीरात साचलेली घाण आणि सूज वाढत जाते. दही रोज खाल्ल्याने पचन सुधारतं, आतड्यांची हालचाल नीट होते आणि पोट हळूहळू हलकं व्हायला लागतं. काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की पोटाचा फुगीरपणा कमी होतोय आणि कपडे सैल वाटायला लागतात. गोष्ट नंबर 2. ओट्स. सारखी लागणारी भूक कंट्रोल करण्याचा सोपा मार्ग. अनेक महिलांना सगळ्यात मोठी समस्या असते, मी जास्त खात नाही तरी वजन का वाढतंय? याचं कारण असतं मधल्या वेळेत लागणारी भूक. ओट्स असा पदार्थ आहे जो हळूहळू पचतो, त्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. म्हणून तुम्हाला वारंवार काहीतरी खायची गरज वाटणार नाही. हळूहळू तुमचं अनावश्यक खाणं कमी होत जाईल आणि वजन कमी होण्याला मदत होईल. गोष्ट नंबर 3. कोमट पाणी. अडकलेलं वजन हलवायला मदत करणारी सवय. काही महिलांचं वजन एकाच ठिकाणी येऊन अडकल्यासारखं होतं. कितीही प्रयत्न केला तरी फरकच दिसत नाही. आहे तेवढं जसेला तसं दिसतं. अशावेळी सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय खूप मदत करते. त्यामुळे पोट साफ होतं, शरीरातील सूज कमी होते आणि आतून सिस्टीम नीट काम करू लागते. जेव्हा शरीर नीट काम करू लागतं तेव्हाच वजन कमी होण्याची प्रक्रिया देखील सुरू होते. गोष्ट नंबर 4. संध्याकाळची भूक. इथेच सगळं बिघडतं. संध्याकाळी 4 ते 6च्या वेळेत आपण जे खातो त्याचा थेट परिणाम वजनावर होतो. याच वेळी चहा, बिस्किट, फरसाण किंवा गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर शरीरात चरबी, फॅट साठायला सुरुवात होते. त्याऐवजी भाजलेले चणे किंवा शेंगदाणे खाल्ले तर पोटही भरतं आणि जास्त खाणं टाळलं जातं. हळूहळू रात्रीची भूक कमी होते आणि वजनावर नियंत्रण येतं. गोष्ट नंबर 5. ताक. जेवल्यानंतर पोट हलकं ठेवणारं. जेवणानंतर जडपणा, आळस किंवा झोप येते का? तर याचा अर्थ पचन नीट होत नाही. अनावश्यक अशावेळी 1 ग्लास ताक खूप उपयोगी ठरतं. हे पचन सुधारतं, पोटात असलेले विकार काढून टाकतं, जडपणा राहू देत नाही आणि शरीर हलकं वाटायला लागतं. हळूहळू पोट आणि कंबर कमी झाल्याचं जाणवू लागल तुम्हाला. गोष्ट नंबर 6. उकडलेल्या भाज्या. जडपणा कमी करून हलकं वाटायला लावतं. तेलकट आणि मसालेदार अन्नामुळे पोटात जडपणा आणि सूज वाढते. उकडलेल्या किंवा वाफवलेल्या भाज्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. त्या शरीराला हलक्या असतात, त्या पचायला सोप्या असल्यामुळे पोटावर ताण येत नाही. हळूहळू पोट साफ
राहू लागतं, गॅस कमी होतो आणि शरीर हलकं वाटायला लागतं. गोष्ट नंबर 7. अंकुरलेले कडधान्य. पोट भरतं पण वजन वाढत नाही. ज्या महिलांना सारखी भूक लागते आणि काहीतरी खात राहण्याची सवय असते, त्यांचं वजन हळूहळू वाढत जातं. कारण शरीराला योग्य पोषण मिळत नाही, म्हणून मेंदू वारंवार खाण्याचा सिग्नल देत राहतो. अशावेळी अंकुरलेले मूग, चणे किंवा कडधान्य खाणं खूप फायदेशीर ठरतं. हे खाल्ल्यावर पोट चटकन भरतं, शरीराला योग्य ते पोषण मिळतं, प्रोटीन मिळतं आणि मधल्या वेळेत काहीतरी खाण्याची गरज कमी होते. हळूहळू अनावश्यक खाणं कमी झालं तर त्याचा परिणाम वजन नियंत्रण व्हायला सुरू होते. गोष्ट नंबर 8. फळं. गोड खाण्याची इच्छा कंट्रोल करण्याचा नैसर्गिक मार्ग. ज्या महिलांना जेवणानंतर गोड खायची सवय असते, त्यांचं वजन कमी होणं खूप कठीण होतं. अशावेळी गोड पदार्थ म्हणून एखादा फळ किंवा फळाचा ज्यूस पिलं तर शरीराला ते योग्य सवय म्हणून, चांगली सवय म्हणून उपयोगी ठरतं. जसं की सफरचंद, पपई, पेरू किंवा केळी यासारखी फळं खाल्ल्याने गोड खायची इच्छा शांत होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. हळूहळू गोड पदार्थाची सवय कमी होते आणि वजन कमी करण्यास उपयोगी ठरते. गोष्ट नंबर 9. 32 वेळा चावून खाणं. जास्त खाणं आपोआप थांबतं. आपण पटापट जेवतो, त्यामुळे पोट भरल्याचं कळायच्या आधीच आपण जास्त खातो. जर प्रत्येक घास नीट चावून खाल्ला तर मेंदूला वेळेवर सिग्नल मिळतो की आता पोट भरलेलं आहे, त्यामुळे जास्त खाणं आपोआप थांबलं जातं. ही सवय लहान वाटली तरी वजन कमी करायला खूप फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, बारीक होणं म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, तर स्वतःच्या शरीराची योग्य ती काळजी घेणं म्हणजेच वजन जास्त आहे हे कमी करणं. आणि वजन जास्त असणं म्हणजे काही चुकीचं नाही. पण जर तुम्हाला स्वतःच्या शरीरात अस्वस्थता वाटत असेल तर बदलाची सुरुवात आजपासूनच करा. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण छोट्या सवयी रोज केल्या तर परिणाम नक्की दिसतो. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.